Hello friends, let's discuss the given question. If matrix A is a 2 by 2 matrix such that Ax equal to I, then find the value of x. खूप सोपा क्वेश्चन आहे गाईज. काय दिलंय त्यांनी? Ax इक्वल टू I. बरोबर, हे इक्वेशन दिलंय पण आपल्याला एक्स फाइंड करायचं आहे. एक्स इक्वल टू काय येणार आहे? एलाच आपण राईट हँड साईडला जर शिफ्ट केलं तर ए इनवर्स इंटू आय, म्हणजेच तुमचं काय येणार आहे? एक्स हा ए इनवर्स असेल. म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली इनवर्स फाइंड करायचं आहे आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सचा. ओके, आता ए इनवर्स एक्झिस्ट करण्यासाठी त्याची एक कंडिशन आहे, डिटर्मिनंट शुड नॉट बी इक्वल टू 0. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करून घ्या. काय असेल डिटर्मिनंट ऑफ ए? 1 इंटू 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन गाईज, 1 इंटू 3 मायनस 4 इंटू 2. काय येणार आहे आन्सर? 3 मायनस 8 विच इज इक्वल टू मायनस 5 विच इज इक्वल टू नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंट ऑफ मायनस 5 म्हणजे नॉट इक्वल टू 0. म्हणजे गाईज ए इनवर्स एक्झिस्ट. ओके, ए इनवर्स एक्झिस्ट करतो. आता ए इनवर्सचं फॉर्म्युला काय आहे सांगा बरं मला? ए इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. तर आपण डायरेक्ट ह्याचा 2 by 2 मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट डायरेक्टली फाइंड करू शकतो. तर आपल्याला त्याचा रूल माहिती आहे, एक्सचेंज द डायगोनल एलिमेंट्स, म्हणजे 1 3च्या जागी 3 1च्या जागी, आणि चेंज द साईन ऑफ नॉन डायगोनल एलिमेंट्स. नॉन डायगोनल एलिमेंट्स कोणते आहेत? 2 आणि 4. तर त्यांचं साईन चेंज करायचं आहे. तर जस्ट सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. 1 अपॉन डिटर्मिनंट एची व्हॅल्यू काय आहे? -5 इनसाइड द ब्रॅकेट. काय ह्याचा ॲडजॉइंट ऑफ ए? एक्सचेंज द डायगोनल एलिमेंट्स, दॅट इज 3 1, आणि चेंज द साईन ऑफ नॉन डायगोनल एलिमेंट्स, म्हणजे -4 आणि -2. ओके, आता हा ऑप्शन दिला आहे का क्वेश्चनमध्ये? नाही दिलेला. तर आपल्याला -5 ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. 1/5 आउटसाईड द ब्रॅकेटच ठेवायचं, फक्त मायनस साईन इनसाईड द ब्रॅकेट मल्टिप्लाय करा. तर काय येईल तुमचा आन्सर? -3 2 4 -1. ओके, आणि हे तुमचं असेल फायनल आन्सर. आता तुम्ही हे आन्सर क्रॉस चेक करा दिलेल्या ऑप्शनसोबत. 1/5 इनसाइड द ब्रॅकेट -3 2 4 -1. सो गाईज, आवर थर्ड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. ओके, थँक्यू.